मी माझ्या जटांमध्ये गंगेला स्थान दिले आहे। गंगा प्रकट हो। पार्वती, ही गंगा तुझी बहीण। नारायण नारायण। श्री महादेवांनी देवी गंगा आणि श्री पार्वती देवी यांची भेट घडवून आणली। देवी गंगा यांना श्री महादेवांच्या जटांमध्ये पाहून अर्थातच साहजिकच श्री पार्वती देवींचा क्रोध अनावर झाला। साहजिकच आहे मुनिवर, त्यांचा राग योग्यच आहे। महासा, तुझी अशी काही निश्चित अशी मतं असू शकतात, परंतु जे काही घडून गेलं आहे ते अयोग्य आहे असं नाही। त्याच्या मागे काही निश्चित अशी प्रयोजनं असतात। हे माझ्या बाबतीत चूकच आहे आणि त्याची कारण देखील आहेत माझ्याकडे। असो मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा। श्री पार्वती देवी आणि देवी गंगा या समोरासमोर होत्या। नारायण नारायण। पार्वती, ह्या भूतलावर गंगेचे जे अवतरण झाले आहे ते ह्या सृष्टीसाठी हिताचं आहे। तसे जर असेल तर हिला तुम्ही तुमच्या जटांमध्ये स्थान का दिले आहेत? कारण तिचा आवेग रोखणारं दुसरं कुणीही नाही आणि म्हणूनच मी तिला माझ्या जटांमध्ये स्थान दिलं आहे। माझ्या प्रश्नाचा रोख चुकला असावा कदाचित। मला असे म्हणायचे होते की जर भगीरथाने आपल्या पूर्वजांना मुक्ती मिळावी म्हणून हिला या भूतलावर आणले आहे तर ते कार्य अजून पूर्ण झालेले नाही का? होय, ते कार्य देखील पूर्ण झाले आहे। मग अजून ही इथे कशी? पार्वती, माझ्या येण्याने तुला आनंद झालेला दिसत नाही हे स्पष्ट दिसते। पण मीच महादेवांना तशी विनंती केली होती की त्यांनी मला त्यांच्या जटांमध्ये स्थान द्यावं आणि तुम्ही ते मान्य केलेत? होय, कारण गंगेचे भवितव्य माझ्याशी जोडले जाणार हे विधानच होते। मी पृथ्वीवर पुन्हा तेव्हाच परत येईल जेव्हा प्रत्यक्ष श्री महादेव मला आवाहन करतील। होय, मला हे चांगलेच ठाऊक आहे। पिताश्री आणि मातेकडनं हे ऐकल्याचे माझ्या स्मरणात आहे आणि म्हणूनच ते घडले। पण मला ते मुळीच आवडलेले नाही। पार्वती, मुळात हिची मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून तुम्ही हा निर्णय घेतलात। ह्यात मला किती यातना होतील, किती त्रास होईल याचा तुम्ही विचार देखील केला नाहीत। पार्वती, तू असं का म्हणत आहेस? मी तुझा देखील विचार केलाच आहे आणि गंगा ही तुझी बहीण आहे। पार्वती, आपली कधी भेट घडू शकली नाही याचं मला दुःख होतच आणि या निमित्ताने का होईना मला तुला जवळून पाहता येईल, तुझ्याशी बोलता येईल। मला त्यात रस नाही। का पार्वती, का? आपल्याच बहिणीबद्दल तुझ्या मनात इतका आकस का? कारण त्याच माझ्या बहिणीला माझ्या आराध्यांशी, माझ्या पतीशी अर्थात श्री महादेवांशी विवाह करायचा होता। असत्य बोलते आहे का मी? नाही पार्वती, पण तू एक गोष्ट मात्र विसरली आहेस।
तसं काहीच घडलं नाही. हेही सत्य आहे. पण म्हणून हिनी पण घेतला की जेव्हा महादेव मला बोलवतील तेव्हाच मी या भूतलावरती येईल. होय. पार्वती, त्यावेळी जे काही घडलं त्यात माझी काही चूक होती असं मला नाही वाटत. नसेलही, पण म्हणून आत्ताचे वर्तन नक्कीच समर्थनीय नाही. माझ्या आराध्यांशी माझा विवाह झाला आहे. ते केवळ माझे माझे आणि माझेच आहेत. हो, हे अयोग्य आहे असं मी कुठे म्हणते आहे. मग हा विवाह झाला आहे याची कल्पना असतानाही त्यांनी तुला त्यांच्या जटांमध्ये स्थान द्यावे अशी इच्छा का व्यक्त केलीस? पार्वती, तू आधी शांत हो. शांत होऊ? कशी शांत होऊ स्वामी? कशी शांत होऊ? माझ्या समोर ही तुमच्या मस्तकावरती विराजमान आहे हे मला आवडेल अशी आशा तुम्ही केलीच कशी? पार्वती, तुला नेमका कसला राग आला आहे हेच मला कळेनासं झालं आहे. खरं तर आपली जेव्हा भेट होईल तेव्हा गोष्टी खूप निराळ्या होतील असं मला वाटलं होतं. अगं, मला जे शक्य झालं नाही ते तू शक्य करून दाखवलंस. अतिशय कठोर साधनेने तू महादेवांना प्रसन्न केलंस. केवळ प्रसन्नच नाही तर त्यांच्याशी विवाह देखील केला. हो, याचा मला आनंद आहेच. मी तुझी साधना स्वर्गातून पाहत होते. श्री महादेवांना प्राप्त करणं ही सोपी गोष्ट नाही हे ठाऊक आहे मला. पण तू त्या दिव्यातून गेलीस, तू ते दिव्य पार केलंस. खरंच मला याचा आनंद होताच आणि म्हणूनच मी नेहमीच आपल्या भेटीसाठी आसुसलेली असायचे. पार्वती, तू सर्वात आधी शांत व्हावंस असं मला वाटतं. कारण हे जे काही घडलं आहे हे एका चांगल्या हेतूसाठीच घडलं आहे. असा नेमका कोणता चांगला हेतू होता स्वामी? जिचं माझ्या आराध्यांवरती प्रेम होतं, जिला माझ्या आराध्यांशी विवाह करायचा होता, त्या स्त्रीला इथे तुम्ही कैलासात स्थान दिलेत. केवळ इतकेच नव्हे तर तिला तुम्ही तुमच्या मस्तकावर बसवलेत. कोणत्या विवाहितेला हे आवडेल स्वामी? सांगा. पार्वती, जे काही घडायचं होतं ते आता घडून गेलं आहे. म्हणजे यापुढे ही इथेच असणार? होय, कारण मी तिला तसा शब्द दिला आहे. पार्वती, श्री महादेवांना मी म्हटलं म्हणून हे घडलं आहे. हे माझे आराध्य आहेत, भोळे सांब आहेत, पण म्हणून तू असं वागायला नको होतंस. यांनी तुला त्यांच्या जटांमध्ये स्थान दिले हा माझा अपमान आहे. पार्वती, मी ते कदापि मान्य करणार नाही. तुला इथून जावेच लागेल. नारायण नारायण. आणि अशा प्रकारे श्री पार्वती देवी तिथून निघून गेल्या. हे तर होणारच होतं. त्या तिचा स्वीकार कशा करणार होत्या? नारायण नारायण. जे घडायचं होतं ते घडलं. आणि आणि मला जरी कितीही इच्छा असली हे आख्यान पुढे सांगण्याची, तरीही सूर्यास्तापुढे हे आख्यान मला सांगता येणार नाही. देवा, आख्यान थांबवण्याची अनुमती असावी.
सदानंद 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 बानू, बानू, तू इथे अशी उभी का आहेस? देवा, मला तुमच्या संग बोलायचं आहे. तुम्ही असंच इथे बोलत थांबणार आहात का? तुम्ही राजे आहात. तुम्हाला इथे असं उभं राहून बोलणं शोभत नाही. तिला जे काही सांगायचे आहे ते मी ऐकीन आणि मग येईन. तुला हवं तर तू पुढे जा, मी नंतर येईन. नाही, तुमच्यात काय बोलणं होतंय ते मला ऐकायचंय. देवा, मला एवढंच म्हणायचं आहे का पंधरवड्यातनं 2 दिवस तुम्ही माझ्याकडे यावं असा नियम आहे. पण ह्या वेळेला तुम्ही आला नाही जी. हे सांगण्याचं हे स्थळही नाही आणि ही वेळही नाही. मग कुठं आणि कसं बोलू म्या? राजसभेत समद्यान मोहरं बोलू आहे? बानू, तोंड सांभाळून बोल. कोणाशी बोलतीयस तू? म्हाळसा, तू शांत हो. बानू, आपण उद्या बोलूया. नाही देवा, आज पातूर म्या गप बसले, पर आता नाही. आता तुम्ही माझ्या संग वाड्यावर यावं जी. तसं बी लय दिस झालं आहे तुम्ही आला नाही. आणि माझं काही चुकत असेल तर मला सांगा जी. तू माझ्या पतीला माझ्या देखत घेऊन जाणार? ते माझं बी पती आहेत. बानू, तू थांब इथे, नाही तर वाड्यावर जा. मी तुला नंतर भेटतो. नाही देवा, आज मी तुम्हासनी वाड्यावर घेऊनच जाणार. बानू, तू थांब हवं तर इथे, मी तुला नंतर भेटतो. हिचे धाडस पहा. हिला सांगा माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको. बानू, हवं तर तू इथे थांब, आपण नंतर भेटू. म्हाळसा, चल. तुझे स्थान काय आहे ते ध्यानात ठेव बानू. तू मागशील आणि तुझी इच्छा पूर्ण होईल असं नाही. मग आज तर मी हातनं जाणारच नाही. देवासनी आज माझी इच्छा पुरी करावीच लागेल. म्हाळसा, चल.
थांबायला का सांगितलं? मग काय करायला हवं होतं तिने? तिला राजवाड्याच्या बाहेर का नाही जायला सांगितलं? म्हाळसा, सर्वांच्या देखत तुम्ही दोघींनी जे सुरू केलं आहे ते मला आवडलेलं नाही. म्हणजे मी चुकले, मी अयोग्य आहे. जर आपणच असं आचरण ठेवलं तर आपण प्रजेला काय सांगणार आहोत? आजपर्यंत तुम्ही मला माझ्या आचरणाविषयी काही बोलला नाही, पण आज तिच्यामुळे तुम्ही मला ते बोलता आहात. म्हाळसा, तुला जे हवं ते तू समजून बोलत आहेस. हेच सगळं तुम्ही तिला माझ्या समोर का नाही सांगत? तिला हा अधिकार कोणी दिला की ती माझ्या समोर माझ्या पतीला विचारते की तिच्या सोबत येता का म्हणून, तेही तिथे लोक असताना. इतकंच जर काही महत्वाचं होतं, तिला जर काही हवं होतं, तर तिने संदेश का नाही पाठवला? काही पद्धत असते की नाही? आणि तुम्ही तिच्या आचरणाविषयी माझ्या समोर तिला काही बोलला नाही, मला बोलता आहात. मी तुम्हा दोघींचंही चुकलं आहे असं म्हणालो. पण तिचे धाडस होतेच कसे? ती सर्वांसमक्ष तुम्हाला वाड्यावर बोलवते, मी तिथे असताना. तुम्ही राजे आहात, भक्तांचे आराध्य आहात. तिने सांगावं आणि तुम्ही तिच्या मागे जावं. म्हाळसा, मी तिचा देखील पती आहे आणि तिच्यासह राहत नाही हेही सत्य आहे. म्हाळसा, तूच घालून दिलेल्या नियमांप्रमाणे पंधरवड्यातून 2 वेळा मी तिच्याकडे जातो. ह्यावेळी तर मी तेही केलं नाही आणि म्हणून ती विचारत होती. केवळ कर्म धर्म संयोग म्हणून तू माझ्या बरोबर होतीस. म्हणजे तिचं काही चुकलं नाही. एकदा तरी असं म्हणा की तिचं वागणं चुकलं आहे. तिने काय भूल पाडली आहे की तुम्ही तिच्या विरुद्ध काही बोलतच नाही? का का असे वागता आहात तुम्ही माझ्याशी? ती स्वतःहून आली होती, मी नव्हते गेले. आणि यात मी काय केलंय? मी बोलते ते दिसतं, पण ती न बोलता जे वागते ते तुम्हाला दिसत नाही. काय बानू, अगं कसलं वागणं म्हणायचं ही? हा, तो देवासने सांगितलंच नव, मग झालं की. मग आता काय करायचं? नाही, मी काय म्हणतो, आपण निघू गडाच्या पायथ्याशी आणि तिथनं मर मी बी निघून जाईन. मग बा नाही, अजून तुम्ही हातात आहे? वय का, काय झालं? नाही जी, तुमच्यासाठी मग मी मेना बघायला गेलो होतो. नाही, येळ लागत असेल तर असू दे. नाही जी, मी येतो बघून. राघोबा जी, असू दे ना, येईल तवा येईल मी ना. आणि तसं बी मी देवांसंग जाणार आहे, तवा मी हाय हातच. बा नाही, आम्ही बघतो काय ते. चल राघोबा. बानू, असं किती येळ खोळ म्हणून राहायचं मला सांग बघ. ए रंग्या, अरे तुला जायचं असेल तर जा बरं मोर. तसं नव्ह. मग थांब आता गप. बर, आणि देवालयावर जायचंच आहे हे ध्यानात ठेव. होय.